जिल्हा परिषदमध्ये मी अध्यक्ष होतो त्यावेळी श्वसनचा परिचय सुनीलजी तटकरे साहेब आणि मी एकाच वेळी जिल्हा परिषदचे अध्यक्ष होतो. आदरणीय पटेल साहेबांचाही जुना परिचय आहे. त्यामुळे आम्ही आमच्या जवळच्या माणसांच्या बरोबर काम करण्यासाठी पुन्हा एकत्रित येऊन पुढची पावलं टाकण्यासाठी आज या ठिकाणी आलोय असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. दादा बऱ्याच गोष्टी बोलण्यासारख्या आहेत, जास्त वेळही आम्ही घेऊ इच्छित नाही. सांगली जिल्हा हा सर्व क्षेत्रामध्ये एक थोडासा जाणकार आणि विचारवंतांचा जिल्हा असं आपण त्यांना मानतो आणि ही वस्तुस्थिती आहे. आज आपण स्टेजवर लावलेल्या फोटोमध्ये या देशाचे नेते, महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेबांचं जन्मगाव आणि जुना सातारा जिल्हा कर्मभूमी ही त्यांचीच सांगली जिल्ह्यामध्ये होती असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. स्वर्गीय वसंतराव दादांच्या सारखे पागी पाटील संस्थेचे स्वर्गीय राजाराम बापू पाटील, गुलाबराव पाटील अशी अनेक नावं घेता येतील की ज्यांनी या जिल्ह्यामध्ये भरीव असं कार्य केलेलं आहे. अलीकडच्या काळामध्ये मात्र या जिल्ह्यामध्ये राजकीय मार्गदर्शनाच्या निमित्तानं पोकळी आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. आणि म्हणून आम्ही पूर्ण विचारांती आम्ही बरेच मंडळी एकत्रित बसलो. सर्वांनी इकडे यावं असंही म्हटलं, पण आपलाच निरोप आला की सर्वांना बोलवू नका, मर्यादित स्वरूपानं प्रातिनिधिक स्वरूपाने आपण प्रवेश घेऊ आणि नंतर मी आणि आमचे नेते मंडळी सांगलीला येऊ. त्यावेळी एक चांगला मेळावा आपण आज मोठ्या संख्येने आमचे इथं लोक आहेत. आम्ही या प्रश्नांच्या सोडवणीसाठी तुमच्याकडे आग्रह करू. तुम्ही आणि पक्षनेत्यांनी आमच्या या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आम्हाला सक्रिय सहकार्य करावं असं या ठिकाणी आग्रहाची विनंती करतो. आपण आम्हाला बोलून आज आपल्या पक्षामध्ये अधिकृतपणे पक्षाचे एक सदस्य म्हणून, कार्यकर्ते म्हणून या ठिकाणी आपण स्वागत करणार आहात. हा आमच्या दृष्टीने भाग्याचा दिवस मी मानतो. पुढच्या काळात आम्ही जिद्दीनं काम करू आणि या पक्षाची उंची आणि या पक्षाचा विस्तारही वाढवू अशी धारणा व्यक्त करून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आपले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेबांना मी विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. जिल्हा परिषदेचे राज्य स्तरावरती मंत्रीपद असा फार मोठा प्रवास ज्याने आपल्या राजकीय आयुष्यामध्ये केला असे ज्येष्ठ नेते शिवाजीराव नाईक साहेब, विलासजी जगताप साहेब, राजेंद्रजी देशमुख साहेब, सांगली जिल्ह्यातील असंख्य ज्येष्ठ सहकाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश ज्यांच्या शुभास्ती या ठिकाणी संपन्न पारला जाणार आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय नामदार अजितदादा पवार, आपल्या सर्वांचे नेते आणि कार्याध्यक्ष सन्माननीय प्रफुल्लभाई, सर्व सन्माननीय व्यासपीठ, या सर्व नेते मंडळींच्या समेत आलेले माझे सर्वच सांगली आणि सांगलीच्या परिसरातील ज्येष्ठ सहकारी, पत्रकार मित्र, वाहिन्यांचे प्रतिनिधी आणि उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ते, बंधू, सहकारी, भगिनींनो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या इतिहासात शिवाजीरावजी आपण आणि आपल्या सर्व सहकाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रवेश आम्हाला सर्वांनाच ताकद आणि शक्ती देणार आहे. विधानसभेचे निवडणुकीचे निकाल ऊर्जा देणारे ठरले, परंतु सांगलीसारखा जिल्हा ज्या जिल्ह्यामध्ये स्वर्गीय चव्हाण साहेबांचा जन्म झाला, स्वर्गीय वसंतदादांचा जन्म झाला, ज्यांनी महाराष्ट्राला, देशाला दीर्घकाळ
सर्व समावेशकपैकीचं नेतृत्व दिलं, ज्या नेतृत्वाचा ठसा केवळ राज्यभर नव्हे तर संबंध देशभर उमटला, अशा राजकीय दृष्ट्या खूप संवेदनाशील आणि जागरूक असलेल्या जिल्ह्यामधील तुम्ही सगळे नेते मंडळी आहात. त्यामुळे सहकार चळवळ, उत्तमबाईचं प्रशासन, सर्वसामान्य माणसाची जवळीक सांगण्याची विलक्षण पद्धतीची तुमच्या सर्वांची हातोटी ही महाराष्ट्र आणि सांगली जिल्ह्याने विशेष करून पश्चिम महाराष्ट्राने सुद्धा दीर्घकाळ निश्चितपणाने अनुभवली. आज दादांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करता. आम्हाला सर्वांनाच याच्याबद्दलचा विश्वास आहे की आगामी कालावधीमध्ये आपल्या या निर्णयाच्यामुळे सांगली जिल्ह्यापुरता सीमित नव्हे तर संबंध पश्चिम महाराष्ट्रात आणि राज्यभरामध्ये सुद्धा त्याच्या अतिशय उत्तमपैकी पडसाद उमटलेले आपल्याला पाहायला मिळू शकतात. जो निर्णय आम्ही सर्वांनी म्हणून घेतला तो स्वर्गीय चव्हाण साहेबांच्या विचारधारेवरती आधारित असलेला घेतला, पक्षांतर्गत लोकशाहीच्या माध्यमातून घेतला आणि बहुजन समाजाचा व्यापक ही साधायचा असेल तर सत्तेमध्ये असल्या पाहिजे अशी चव्हाण साहेबांची विचारधारा होती. पण दादानी, प्रफुल्लबाईंनी, भुजबळ साहेबांनी, मी असेल, मुशीफजी असतील, दिलीप वळसे पाटील असतील, धनंजय मुंडे असतील, रामराजे नाईक निंबाळकर असतील, आम्ही सर्वांनी मिळून अतिशय जाणीवपूर्वक हा निर्णय घेतला. देश इंडियाच्या नेतृत्वाखाली, नरेंद्र मोदी साहेबांच्या, अमित शाह साहेबांच्या नेतृत्वाखाली जे काही सरकार त्या ठिकाणी काम करत आहे, देश जगाच्या पाठीवरती अतिशय मोठ्या प्रमाणावरती प्रगती करत आहे, अशा वेळेला बहुजनांचं हित साधायचं असेल तर आपली मूळ विचारधारा शिवशाहू फुले आंबेडकरांची, या विचारधारेवरती जनतेचं व्यापक हित पुढच्या कालावधीमध्ये केलं पाहिजे. या भूमिकेतून आम्ही सर्वांनी इंडियामध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. राज्यातल्या जनतेने त्याच्यावरती शिक्कामोर्तब केलं आणि आज मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे की कोणी किती प्रवाद वेगवेगळे निर्माण प्रफुल्लबाई जरी करत असतील तर आपण जो सामूहिकरित्या निर्णय घेतलेला इंडियामधला सहभागी होण्याचा तो निर्णय कायमच राहणार. त्या निर्णयाच्या अनुषंगाने महाराष्ट्राला गतिमान कसं करायचं ते आपण निश्चितपणे त्या ठिकाणी करणार. आणि हे करत असतानाच महाराष्ट्रातील आणि विशेष करून पश्चिम महाराष्ट्रातील सहकार चळवळीच्या माध्यमातून या महाराष्ट्राला प्रचंड प्रमाणावरती विकसित करण्याची भूमिका ज्या परिसरातून घडली, त्या या परिसरातील नेते मंडळींच्या पाठीमागे राज्य सरकारची, केंद्र सरकारची पूर्णपणाची ताकद आणि शक्ती उभं करणं हे आमच्या सर्वांचं कर्तव्य त्या ठिकाणी राहील. निशिकांत पाटील एक सुद्धा वरंदारी आहेत. मधल्या कालावधीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला. पक्षामध्ये पदाधिकारी सुद्धा, जिल्ह्याचे सर्व अध्यक्ष या ठिकाणी या निमित्ताने बसलेले आहेत. या सर्वांचा आणि तुमच्या सर्वांचा जवळून परिचय आहे आणि अनेक वेळेला सांगली पॅटर्न राजकारणामध्ये नेहमी गाजत आलं. प्रत्येक मतदार जिल्ह्याची एक वेगळा पॅटर्न असतो, तसं सांगलीचा पॅटर्न सुद्धा एक वेगळा पॅटर्न आहे. आणि मला विश्वास आहे की दादा आणि प्रफुल्लबाईंच्या नेतृत्वाखाली तुम्ही आज प्रवेश केल्यावर नवा सांगलीचा पॅटर्न अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आपण सर्वजण यशस्वी कराल असाच विश्वास आपल्या या पक्षप्रवेशाच्या निमित्ताने या ठिकाणी मी व्यक्त करतो. आपल्या कार्यक्रमानंतर बीडचाही पक्षप्रवेश आहे. रमेश आडेसकर त्यांचे सर्व सहकारी वाट बघतायत. आज हा संबंध कल्याण डोंबिवली आहे. हा वानखेडेचा परिसर आज सकाळपासून गजबजलेला आहे. राज्यमंत्री होतात, आम्ही नव्याण्णवला राज्यमंत्री झालो. त्यामुळे असा हा प्रदीर्घ अनुभव असलेले सगळे राजकीय शिलेदार हे आज आपल्या या सगळ्या प्रवाहामध्ये सहभागी होत आहेत.
मगाच सांगितलं की राज्याच्या राजकारणाला दादा प्रतिमाच्या नेतृत्वाखाली वेगळी कलाटणी देण्याची ताकद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जी दाखवत आहे त्याच्यातला एक अत्यंत महत्वाची घटना म्हणजे आजचा सगळ्यांचा पक्षप्रवेश आहे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा खंबीर नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. ते आपले राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय दादांना मी विनंती करतो की आपण आम्हाला मार्गदर्शन करावं. पटेल साहेब, खासदार सुनील तटकरेजी, नवाब मलिकजी, तसंच उपस्थित असणारे ॲडव्होकेट जलालुद्दीनजी, विधिमंडळातील माझे सहकारी सना मलिक, इद्रिस नायकोडी, शिवाजीराव गर्जे, अविनाश अधिक, सूरज चव्हाण, कल्याण आखाडे, संध्या सोनवणे, जिल्ह्याचे अध्यक्ष प्रताप पाटील, शहराचे अध्यक्ष पद्माकर जगदाळे, दिग्विजय सूर्यवंशी, निशिकांतजी पाटील आणि आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत असलेले ज्यांच्याबरोबर मी अनेक वर्ष, मला पण ही 8वी माझी टर्म, 35 वर्ष राजकीय जीवनामध्ये काम करत असताना माझा या सगळ्यांशी तसा जवळचा संबंध आलेला आहे. ते शिवाजीराव नाईक साहेब, विलासराव जगतापजी, राजेंद्र अण्णा देशमुख, तसंच अभिजित नाईक, रणधीर नाईक, तमन्ना गौडा, रवी पाटील, अनिल पाटील, निलेश इसकुडे, संग्राम जगताप, प्रमोद सावंत, निवृत्ती शिंदे, विनायक मासाळ, मुन्ना कुर्णे आणि सांगली जिल्ह्यातल्या विशेषतः माझ्या जत, खानापूर, आटपाडी, पलूस, इस्लामपूर, कवठेमहांकाळ या वेगवेगळ्या तालुक्यातून आलेले सर्वच माझे मान्यवर, पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, राजकीय जीवनामध्ये चढ उतार हे प्रत्येकाच्या येत असतात. अनेक वर्ष एक हाती काँग्रेसची राजवट ह्या राज्यामध्ये, देशामध्ये आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे. त्याच्यातला महत्वाचे जिल्हे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्यामुळं सातारा जिल्हा असेल, वसंतदादांच्यामुळं सांगली जिल्हा असेल, त्यामध्ये सांगलीला अनेक दिग्गज नेते त्या ठिकाणी होऊन गेले. यवतमाळ वसंतराव नाईक, सुधाकरराव नाईक यांच्यामुळं असेल, पवार साहेबांच्यामुळं पुणे जिल्हा असेल, अशा विलासराव लातूर, विलासराव देशमुखांचं नाव, अशा अनेक मान्यवर या राज्याला लोकप्रतिनिधी म्हणून मिळालेले आपण सगळ्यांनी पाहिले. आणि त्याच्यामध्ये सांगली जिल्हा राजकीय जीवनामध्ये काम करताना फार महत्वाची भूमिका बजावत असलेलं आपण अनेक वर्ष बघितलं. आज सांगली जिल्ह्याला तसं बघितलं तर महायुतीच्या सरकारमध्ये कुठं प्रतिनिधित्व मिळालं नाही, परंतु नेहमी ह्याच्या आधीच्या काळामध्ये 3-4, 2 अशी प्रकारची मंत्रिपद आणि महत्वाची पदं ही सांगली जिल्ह्याला वेगवेगळ्या सरकारच्या मध्ये मिळालेली आहेत, हे आपल्याला नाकारता येणार नाही. पण मधल्या काळामध्ये बरेच उलथापालथ झाली. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये हे सगळे मान्यवर प्रवेश करत असताना आपल्या सगळ्यांची विचारधारा एकच आहे. शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेनं आजपर्यंत आपण काम केलंय. इथून पुढेही आपण त्याच पद्धतीनं काम करणार आहोत. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांना उद्याच्या 1 मेला 65 वर्ष आपल्या महाराष्ट्राचा, संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश आणून होणार आहेत. त्याचेही काही कार्यक्रम महत्वाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतलेले आणि त्यांनी खऱ्या अर्थाने सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असला पाहिजे, राजकीय जीवनामध्ये काम करत असताना जरी विरोधक असले तरी त्यांच्याबरोबर कसे सलोख्याचे संबंध ठेवले पाहिजे, हे करत असताना साहित्य, कला, संस्कृती याला पण कसं महत्व दिलं पाहिजे आणि राज्याचा पण सर्वांगीण विकास कसा झाला पाहिजे, ह्या विविध भूमिकेतनं स्वतः चव्हाण साहेबांनी वाटचाल केली.
आणि त्यांचंही अनेक वर्ष तुमच्या माझ्या महाराष्ट्रावर एक राजकीय प्रभुत्व राहिलेलं आपण सगळ्यांनी अनुभवलेलं आहे. चव्हाण साहेब, वसंतदादा ही जोडी तर किती मोठ्या प्रमाणावर सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये रुजली गेलेली होती ही आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे. आज सांगली जिल्ह्याचं वातावरण वेगळं आहे, परंतु ते आपल्याला पूर्वपदावर आणायचं आहे आणि ती ताकद आज पक्षप्रवेश करत असणारे शिवाजीराव नाईक साहेब असतील, आमचे जजचे विलासराव जगताप असतील, राजेंद्र अण्णा असतील, त्या सगळ्या मान्यवरांच्या मध्ये ही ताकद त्या ठिकाणी आहे. आज राजकीय जीवनामध्ये काम करत असताना नेहमी नव्या लोकांना पण संधी द्यायची असते, नवीन कार्यकर्ते पण शोधायचे असतात, त्यांनाही संधी देऊन पुढे आणायचं असतं. हे चक्र आहे. वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घ्यायचे असतात, बाकीच्यांना बरोबर ठेवायचं असतं आणि जात पात धर्म भेदभाव पंथ ह्या सगळ्या गोष्टीला फाटा द्यायचा असतो. कारण संविधानाला पण 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत. घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपल्या देशाला दिलेलं आहे त्याचा आपल्याला सगळ्यांना रास्त अभिमान आहे आणि हे संविधान आपल्या देशामध्ये जातीय सलोखा ठेवण्याचं, सगळ्यांना एकोपा ठेवण्याचं काम करत असतो आणि त्यामध्ये महाराष्ट्राची पण भूमिका अतिशय महत्वाची आहे. आणि त्याच्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये जसं नाईक साहेब सुरुवातीला म्हणाले की आज जरी हा छोटेखानी कार्यक्रम असला तरी ज्यावेळेस हे सगळे मान्यवर सांगतील की बाबा या दिवशी सांगलीमध्ये आपल्याला जिल्ह्यामध्ये मोठा कार्यक्रम घ्यायचा आहे, त्यावेळेस तिथं जरूर आपण मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी घेऊ. आपल्याकडे अनेक प्रश्न आहेत, त्या प्रश्नाची सोडवणूक ही आपल्याला करावी लागणार आहे. त्याच्यामध्ये अडचणी येत राहतील, त्या अडचणी दूर करण्याचं काम आम्हाला ह्या निमित्तानं करावं लागणार आहे. नव्या जुन्यांची मोठ व्यवस्थितपणे बांधत आपल्याला पुढे वाटचाल करायची. मी आपल्याला एवढंच सांगतो की आपला महाराष्ट्र आपण नेहमी म्हणतो की शूरांचा महाराष्ट्र आहे, वीरांचा महाराष्ट्र आहे, संतांचा महाराष्ट्र आहे, महात्म्यांचा महाराष्ट्र आहे, महापुरुषांचा महाराष्ट्र आहे. आणि त्याच्यामुळं ह्या सगळ्या महापुरुषांचा वारसा मिळालेल्या महाराष्ट्राला त्यांच्याच विचारांनी पुढे नेण्याचं काम आपल्याला करायचं आहे. मला आवर्जून ह्या सगळ्या मान्यवरांना सांगायचं, त्यांच्यावर आलेल्या माझ्या नवीन कार्यकर्त्यांना पण सांगायचं की बाबांनो, मला काम करत असताना जे पटतं, जे योग्य वाटतं ते अगदी मनापासून मी करत असतो. एकदा घेतलेल्या निर्णयापासून आम्ही कधी बाजूला हटत नाही. कोणत्याही परिस्थितीत कुणाला कधी वाऱ्यावर पण मी सोडत नाही किंवा सोडलेलं पण नाहीये. आणि त्यामुळे राज्यातले लोक निश्चितपणे एक राष्ट्रवादी काँग्रेस त्यांना जवळचा वाटतो आणि त्याच्यामुळे मी अनेक राष्ट्रवादीच्या सहकाऱ्यांना सांगितलेलं आहे, जिल्हाध्यक्षांना सांगितलेलं आहे, इतर मान्यवरांना सांगितलेलं आहे की आपल्याला बेरजेचं राजकारण, यशवंतराव चव्हाण साहेबांनी स्वतःच्या राजकीय जीवनामध्ये काम करत असताना नेहमी बेरजेचं राजकारण केलं आणि ते बेरजेचं राजकारण करत करतच आपल्याला आपल्या राज्याचा विकास करायचा आहे, आपल्याला आपल्या राज्याची त्या ठिकाणी प्रगती करायची आहे. ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घ्या. सध्या उन्हाची तीव्रता वाढलेली आहे, बाष्पीभवन मोठ्या प्रमाणावर होतोय, बरेचशा धरणांचे साठे कमी झालेले आहेत. सुदैवाने एक अंदाज व्यक्त केलेला आहे की यंदाचा पाऊस काळ चांगला होणार आहे. 103% दरवर्षीच्या प्रमाणे पाऊस काळ त्या ठिकाणी होणार आहे. त्याच्यावर थोडस आपल्या शेतकरी वर्गामध्ये थोडं समाधानाचं वातावरण आहे. परंतु राहिलेला मे महिना आणि आताचे जवळपास आपले राहिलेले 8 दिवस हे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचे आहेत. तुमच्या तिथलं टेंबू असेल, ताकारी असेल, बाकीचे जे काही तुमच्या भागातले प्रश्न आहेत ते प्रश्न निश्चितपणे आपण उद्याच्या काळामध्ये सगळेजण मिळून त्याच्यातनं मार्ग काढण्याचं काम करू. उजवा डावा, हा आधी आलेला, हा नंतर आलेला असा भेदभाव आमच्या कुणाकडनं त्या ठिकाणी होणार नाही, अशा पद्धतीची खात्री मी यांच्या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं आपल्या सर्व सहकारी मित्रांना देतो. अनेक प्रश्न आहेत, सहकारी साखर कारखान्याचे आहेत, काही ठिकाणी सूतगिरण्यांचे प्रश्न आहेत, काही ठिकाणी इतर सहकारी संस्थांचे प्रश्न आहेत. त्या प्रश्नाच्या बद्दल पण एक चांगला मार्ग कसा काढता येईल हाही विचार
निश्चितपणे आपण करू आणि सर्व नवीन तसेच जुन्या कार्यकर्त्यांनी सध्या एकंदरीतच आता आपण पक्षचे सदस्य नोंदणी हा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेसने हातामध्ये घेतलेला आहे। प्रवेश केल्यानंतर माझी सर्व मान्यवरांना आणि त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या नवीन टीमला पण सूचना राहील, विनंती राहील की बाबांनो, इथून पुढच्या काळामध्ये जास्तीत जास्त सभासद नोंदणीच्या करता पण सगळ्यांनी प्रयत्न त्या बाबतीमध्ये करा। त्याचबरोबर कधी पण पुढं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागतील, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्तानं बऱ्याच कार्यकर्त्यांना काही ठराविक खासदार होतात, ठराविक आमदार होतात, परंतु इतर जे कार्यकर्ते आहेत त्यांना कुठे जिल्हा परिषद, तालुका पंचायत, नगरपालिका, नगरपंचायत, महानगरपालिका या वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना कामाची संधी मिळाली पाहिजे। आणि गेले 3 वर्ष आज महाराष्ट्रामध्ये काही जिल्हे भंडारा, गोंदिया, माझा अकोला, वाशिम आणि धुळे, नंदुरबार अपवाद वगळता बाकीच्या ठिकाणी ह्या सगळ्या अडचणी ह्या राहिलेल्या आहेत आणि त्याच्यावर कार्यकर्ते देखील थोडेसे नाउमेद झालेले आहेत, खचलेले आहेत किंवा आम्हाला काम करायचंय पण काम करण्याच्या करता संधी मिळत नाहीये, निवडणुका लवकर लागत नाही। 3-3 वर्ष खरं तर निवडणुका न होणं आणि त्याचं कारण पडतंय मॅटर सुप्रीम कोर्टामध्ये। आम्ही पण प्रयत्न करतो की चांगल्याचे चांगले वकील देऊन सुप्रीम कोर्टाचा निकाल लवकरात लवकर कसा लागेल आणि निवडणुका होतील आणि त्याच्यामध्ये आदिवासी, मागासवर्गीय, ओबीसी आणि सर्वसाधारण ह्या सगळ्या घटकाला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे। मध्ये उद्धव ठाकरे साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये काम करत असताना तेव्हा मी अनुभवलेलं आहे, आम्ही अनेक जण त्या मंत्रिमंडळामध्ये होतो, त्यावेळेस निवडणुका ज्या लागत होत्या त्यामध्ये सर्वसाधारण महिला पुरुषला प्रतिनिधित्व मिळत होतं, मागासवर्गीय पुरुष महिलांना प्रतिनिधित्व मिळत होतं, आदिवासी पुरुष महिलांना प्रतिनिधित्व मिळत होतं, परंतु जो मोठा ओबीसी वर्ग आहे जो 52% पेक्षा जास्त आहे ह्या ओबीसी वर्गाला तिथं प्रतिनिधित्व मिळत नव्हतं आणि त्याच्यामुळं ती मॅटर कोर्टामध्ये गेली आणि ती मुंबई हायकोर्टातनं पुढं सुप्रीम कोर्टामध्ये गेली। कारण उद्याच्याला ज्यावेळेस आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो, शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतो, त्यांचा वारसा सांगतो, त्यांच्या दाखवलेल्या रस्त्याने पुढे जायचं म्हणत असतो, त्यावेळेस सर्व समाजाला वेगवेगळ्या अशा प्रकारच्या निवडणुकांच्या मध्ये विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे, हीच आमची सगळ्यांची भूमिका आणि ते नेमकं तिथं मॅटर चालू आहे, केस चालू आहे आणि त्याचा निकाल काही लवकर त्या ठिकाणी लागत नाहीये। प्रयत्न करणं आपलं सगळ्यांचं काम आहे, तो प्रयत्न आपण करतच राहू आणि लवकरात लवकर वेगवेगळ्या कार्यकर्त्यांना, नव्या कार्यकर्त्यांना, नव्या चेहऱ्यांना, महिला भगिनींना, वडीलधाऱ्यांना आपण पण कुठल्याही ठिकाणी उमेदवारी देत असताना नव्या जुन्या काही अनुभवी पण तिथे लागतात, कारण संस्था चालवायची असते। आता सुनील तटकरे साहेब म्हणाले, ते पण रायगडचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते, शिवाजीराव नाईक साहेब सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते, अनेकांनी जिल्हा परिषदेमधनं, तालुका पंचायतीतनं आणि सहकारातनं आणि आपल्या नगरपालिका, महानगरपालिका, नगरपंचायतीमधनं त्याच्यामध्ये त्यांना कामाची संधी मिळाली आणि आज वेगवेगळ्या लोकांनी राज्याचं नेतृत्व केलेलं बघितलंय, राज्यामध्ये वेगवेगळी महत्वाची विभाग त्यांनी सांभाळलेले आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे। ही आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे आणि ती परंपरा पुढं पण आपल्याला चालू ठेवायची आहे आणि म्हणून आजच्या या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं मी माझ्या सर्व मान्यवरांना त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश आता थोड्या वेळात होणारच आहे, मी त्यांचं व्यक्तिशः माझ्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्या वतीनं मनापासून स्वागत करतो। आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महाराष्ट्राच्या मातीशी, माणसांशी नातं सांगणारा आणि राज्यातल्या जनतेशी नाळ जोडलेला पक्ष आहे। महाराष्ट्राची निर्मिती संघर्षातून झाली, तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही संघर्षातून स्थापन झालेला आहे आणि संघर्ष करतच मोठा झालेला आहे आणि त्याच्यामुळे सामान्य जनतेसाठी आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ह्या वाढीसाठी झटणाऱ्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला आणि कार्यकर्त्याला बळ पक्षाच्या तर्फे दिलं जाईल, यात कुणीही शंका मनामध्ये बाळगायचं कारण नाही।
त्यामुळे प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी किंवा कार्यकर्त्यांनी पक्षवाढीसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न त्या ठिकाणी करण्याची गरज आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये या परिवारामध्ये आपला हा परिवार आहे, या परिवारामध्ये सामील झालेल्या सर्व उपस्थित मान्यवरांचं, सर्व पदाधिकाऱ्यांचं, कार्यकर्त्यांचं, आमच्या तरुण सहकाऱ्यांचं मी पुन्हा एकदा राष्ट्रवादी पक्षाचा प्रमुख या नात्याने मनापासून स्वागत करतो. आणि आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कष्टकरी, शेतकरी, महिला, वंचित, दुर्बल घटकांसह सर्वसामान्य, अल्पसंख्याक अशा सर्वसामान्यांच्या सोबत राहील याची मी ग्वाही तुम्हाला देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद दादासाहेब. यानंतर पक्षप्रवेश सोहळ्याला सुरुवात होत आहे. ज्यांनी सांगली जिल्ह्याच्या 11 वर्ष जिल्हा परिषद अध्यक्ष, 4 वेळा विधानसभा आणि राज्याचं राज्यमंत्री म्हणून ज्यांनी काम केलं ते आदरणीय शिवाजीराव नाईक साहेब यांचा आदरणीय दादांच्या, आदरणीय प्रफुल्लजी पटेल साहेब आणि तटकरे साहेबांच्या शुभ हस्ते सत्कार संपन्न होत आहे आणि पक्ष प्रवेशाला सुरुवात होत आहे. आदरणीय शिवाजीराव नाईक साहेब. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा माननीय जतचे माजी आमदार आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष आदरणीय विलासरावजी जगताप साहेब. त्याचबरोबर सन्माननीय राजेंद्र अण्णा देशमुख, खानापूर आटपाडीचे माजी आमदार आदरणीय राजेंद्र अण्णा देशमुख, रणधीर शिवाजीराव नाईक, अभिजित शिवाजीराव नाईक, जतचे युवा नेते तम्मनगौंडा ईश्वरप्पा रवी पाटील, अनिल सर्जेराव पाटील, निलेश येसुगडे, संग्राम जगताप, सन्माननीय मुन्ना कुर्णे, सांगली शहर जिल्हाध्यक्ष काँग्रेसचे अध्यक्ष यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला आहे. निवृत्ती शिंदे, भाऊसाहेब गायकवाड, श्रीरंग कदम, सन्माननीय संभाजी यमगर, यल्लाप्पा पवार, नरेंद्र दीक्षित हे सर्व खानापूर आटपाडीचे पदाधिकारी आहेत. बापूराव पाटील, उदय बाड, ओंकार दुबोले, सिद्धनाथ साळुंखे, सुशांत लांडगे, संतोष पवार, विपुल कदम, दादासाहेब पाटील, अमोल नांगरे, किरण काळे, गोपी पवार, ऋषिकेश पाटील, सतीश मुडे, अनिरुद्ध देशमुख, बंडू सरगर, स्वप्नील हाके, सुशांत सावंत, नवनाथ साळुंखे, विक्की दौंडे, प्रशांत जाधव, प्रवीण जाधव, विनायक जानकर, चंदू हाके, संग्राम नवले, सचिन नांगरे, यानंतर पलूस गडेगाव, दिलीप जाधव, कपिल गायकवाड, बाळासाहेब कुंभार, उमेश पाटील, संदीप धुमके, हनुमंतराव कदम, दोंडीराम अर्जुनी, धनाजी कुंभार, ऍडव्होकेट महेश पाटील, महेश मोकाशी, धनाजी पुदाले, अरुण ब्रह्मे, पैलवान दिलीप येसुगडे, निवास पाटील, धैर्यशील मोरे, प्रवीण माने, चंद्रकांत पाटील, मधुकर हुबाळे, धनंजय रसाळ, यदुराज थोरात, रणजित माने, विश्वजित पाटील,
शेवटी आपण एवढं उद्या आता संपूर्ण पुकारेल घ्या पाळू पकडाय पाहिजे तो बोललो बंडू ए बंडू इकडे बघ ए बंडू फोटो आणून ठेव फोटो आणा ना आपली पोरं पण होऊन आपली पोरं एका साईडला आणि मग तुमचं यांचं उद्या अगोदर चला चला पुढे चला फोटो शेवटी करा फोटो शेवटी द्या फोटो शेवटी द्या फोटो शेवटी द्या फोटो नंतर बघ फोटो नंतर द्या शेवटी द्या सगळे बोला एकदम बोलवल्यामुळे नाव घ्या लागत होऊ द्या